मराठी चित्रपटसृष्टीतील दुसरे निळू फुले अशी ज्यांची ओळख होती ते म्हणजे अभिनेते चंदू पारखी। माझी जागा कोणी घेईल तर तो चंदू पारखीच असेल असं खुद्द एकदा निळू फुले म्हणाले होते। अभिनयाची अनोखी शैली, मनोरंजन आणि वास्तविक अभिनयाचं उत्तम मिश्रण या वैशिष्ट्य गुणांमुळे त्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती। दूरदर्शनवरील व्योमकेश बक्षी, अडोस पडोस, लाईफलाईन, जबान संभाल के अशा हिंदी मालिका तर राम जाने, अंगारे यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून ते प्रेक्षकांसमोर आले। मराठीतील खट्याळ सासू, नाठाळ सून, कळत नकळत, बाप रे बाप, बलिदान, वाजवा रे वाजवा यातील त्यांच्या भूमिकांचं विशेष कौतुक देखील झालं। मात्र सिनेसृष्टीत आपली ओळख आणि बस्तान बसवण्यापर्यंतचा हा प्रवास काही सोपा नव्हता बरं का। चंदू पारखी यांचे आयुष्य हे काट्याकुट्यांनी भरलेल्या खडकाळ रस्त्याप्रमाणे होतं। इंदूरमध्ये जन्मलेल्या चंदू पारखी यांनी अभिनयातच आपली कारकीर्द फुलवायची अशी खुणगाठ बांधून मुंबईचा रस्ता पकडला। फक्त 100-200 रुपये खिशात घेऊन त्यांनी इंदूर ते मुंबई गाडी पकडली। इतक्या तुटपुंज पैशात मुंबईत स्ट्रगलचा विचार देखील करणं एक प्रकारचा जुगारच होता। मुंबईमध्ये सुरुवातीचा काळ हा त्यांच्यासाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता। सुरुवातीला त्यांनी काही नाटकात लहान सहान भूमिका करत दिवस ढकलले। कोणीतरी काम देईल या आशेत कधी कोणतं नाट्यगृह तर कधी दूरदर्शनची इमारत। पण कधी कधी अशी वेळ येत होती की पोटाची खळगी भरण्या इतके देखील पैसे त्यांच्याजवळ नसायचे। अशा वेळी ते चक्क लसूणच्या पाकळ्या खाऊन पोटाची भूक शमवत असत। मात्र यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला। त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शनचा कोर्स करण्यास सांगितला। मात्र आधीच पैशांची तंगी, त्यात आपण आजारी आहोत हे लोकांना कळलं तर आपल्याला काम मिळताना कठीण जाईल या भीतीनं चंदू पारखींनी आजार अंगावरच काढला। एक दिवस दिग्दर्शक अभिनेते विनय आपटे शिवाजी मंदिर नाट्यगृहात गेले असता त्यांना चंदू पारखी भिंतीला टेकून खाली बसल्याचं दिसलं। त्यावेळी त्यांना काय झालं असं विचारता चंदू पारखी यांनी काही नाही, थोडं गरगरलं म्हणून बसलो असं सांगितलं। त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या कामगारानं त्यांना ते 3 दिवस जेवले नसल्याचं सांगितलं। विनय आपटे यांना चंदू यांच्या हातात लसणाच्या काही पाकळ्या दिसल्या। हातात लसूण कशाला असं विचारलं तर चंदू म्हणाले, काही नाही, लसूण खाल्लं की भूक लागत नाही। हे ऐकून विनय आपटे यांना धक्काच बसला। विनय आपटेंनी चंदू यांच्या जेवणाची सोय केली। इतकंच नव्हे तर काही ओळखीच्या निर्मात्यांशी संपर्क करत चंदू यांना 3-4 नाटकात काम देत 2000 रुपये मिळवून दिले। पुढे चंदू यांनी आपल्या अभिनयातला संघर्ष कायम ठेवला। हळूहळू आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। पुढे जाऊन नाटक, मालिका, चित्रपट अशा अभिनयातील सर्व माध्यमांवर त्यांनी आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवला। मात्र या हरहुन्नरी कलाकारानं 14 एप्रिल 1997 रोजी या जगाचा निरोप घेतला।